रूप पाहता लोचनी कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, अवघा जनी प्रकाश, 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 काला वाटो एक मे, काला
वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका वाकुल्या ब्रह्मादिका वाकुल्या वाकुल्या ब्रह्मादिका ब्रह्मादिका उत्तम लोकाला गो उत्तम लोकाला कहो उत्तम लोकाला कहो उत्तम लोकाला कहो काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी वीर गाडे आम्ही बळी विरघाडे आम्ही बळी विरघाडे आम्ही बळी विरघाडे आम्ही बळी विरघाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम विठोबार घुमा जय विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई जय विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई विठोबार कुमाई विठोबार घुमाई जय विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई विठोबार जय विठोबार कुमाई घुमाई हरी विठकुमाई चला कंठी धरीला कृष्ण मानी कंठी धरीला कृष्ण मानी कंठी धरीला कृष्णमणी कंठी धरीला कृष्ण
संभ्रम 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 काला बाटो एकमेका काला बाटो कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा घौ काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम
पांडुरंग गुरु प्रथम नमन करू प्रथम मन पांडुरंग गुरु प्रथम करू प्रथम मन दुसरे चरण संतजी दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची पंचाग्रपादाने कृपादाने कथिता विस्तार कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कुञ्जनिद्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं हितपादस्पर्शं नमामि गंगागिरिराजं शुचिः शीलः समदक्षसप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने नवनाथ भक्तिसार पारायण रंगपंचमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह वर्ष तिसरे या कार्यक्रमाचे व्यवस्थापक योगी धर्मनाथ महाराज ओम चैतन्य गणितनाथ आश्रम गायकवाडवाडी ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ सर्व भक्तगण गायकवाडवाडी आणि परिसरातील सर्व गायक वादक मंडळ योगी धर्मनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह नवनाथ पारायण नवनाथ भक्तिसार पारायण आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने एक शंकरपूरचा काला करून आलोय आम्ही मागच्या हा करून तिकडे गेलो होतो सकाळी लोकच नव्हते महाराज म्हणले तुम्ही दुसरा कार्यक्रम घ्या दुसरा माझा उशीर झाला मंडपामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला जर 70% गेल्या पुरुषांना वेळ कुठं मिळतो परमार्थ करायला दुसरे उद्योगाला वेळ जास्त आहे शहरामध्ये फार अवघड आहे शहर जवळ आहेत शहराचाच एरिया तुमचा गायकवाडवाडी म्हणजे काय वैजापूर गायकवाडवाडी काही वेगळं नाही आहे शहरामध्ये बाकीचे इतर गोष्टी असतात त्याच्यातून गाडून आलेले सर्व पुरुष त्यांनाही धन्यवाद तरुण मंडळ या ठिकाणी चांगले भरपूर बहुसंख्य उपस्थित आहेत तरुण मंडळी धन्यवाद ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ महाराज मंडळी नेते मंडळ आणखी कोणतं मंडळ राहील सर्वांना धन्यवाद विठाला 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 सप्ताची सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने एते च सकला वस कृष्णस्त भगवान स्वयं भगवंताची भक्ती त्या गोपींची शुद्ध होती म्हणून नारद सूत्र भक्ती सुद्धा वर्णन यथाव्रज गोपिका नाम भक्ती कशी असावी जशी गोपींनी व्रजात केली तशी भक्ती असावी काही लोक भक्तीचा दिखावा करतात त्यांना वाटतं आपण भजन कीर्तन करतो परमार्थ करतो खूप झालं
भजन करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. भजनाची आवड असणं वेगळं. काहींना सिनेमाची आवड असते, काहींना तमाशाची आवड असते, काहींना भजनाची आवड आहे. एवढाच फरक आहे फक्त. पण त्या भजनात जे आपण गातो त्यात काय लिहिलेलं आहे, त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, त्याचा अर्थ काय होतो याचा विचार करावा. नाहीतर एक वस्ती होती रानात, तिथे एक तळं होतं. त्या तळ्याच्या तीराला एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडावर काही पोपट यायचे. एक पारधी आला पोपट पकडायला. त्यांनी काय केलं, एक दोरी आणली, नळी आणली, नळीचे तुकडे केले, PVC नळीचे. ते नळीचे तुकडे त्या दोरीत ववले. ती नळी बांधून घेतली. दोरी एक टोक या बाजूला आणि दुसरं टोक दुसऱ्या फांद्याला. ज्या दोन फांद्या पाण्याच्या बाजून झुकत्या होत्या त्या फांद्यांना ती दोरी बांधली, नळी वळून. एक पोपट उडत उडत आणि त्या नळीवर बसला. आता नळीवर बसल्यामुळे ती नळी त्या पोपटाच्या वजन फिरली. नळी फिरल्यामध्ये झाले वर पाय खाली डोकं. त्यांनी खाली डोकवून पाहिलं, खाली होतं पाणी. त्या पाण्यामध्ये होते आकाशाचं प्रतिबिंब. आणि वर पाहिलं, वरही आकाश. त्या पोपटाला वाटलं खाली आकाश, वर आकाश, आणि जमीन कुठे गेली मग? कारण वर उलटा झाला, पाय वर झाला, वर आकाश दिसतं. मग जमीन कुठे? मग खाली डोकून पाहतोय. तर डोकून पाहिल्यानंतर खाली पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब आहे. मग खाली आकाश दिसते. तो पोपट इतका घाबरतो, जमीनच दिसे ना. आता आपल्याला आधार म्हणजे फक्त नळीच आहे. नळी जर सोडली आपण जगणारच नाही, कारण जमीन तर नाहीच येत, खालीवर आकाशच आहे. तो पोपट विसरून गेला. जरी जमीन दिसत नसली तर उडत उडत जाऊन आपण जमिनीवर जाऊ शकतो ना, पण विसरून गेला तो. पोपट इतका घाबरतो त्या नळीला सोडायला तयार नाही. शेवटी पारधी आला आणि त्या पोपटाला पकडलं. हे दृश्य त्या वस्तूवरच्या माणसाने पाहिलं. आता त्याच्याकडे पोपट होता पिंजऱ्यात. त्याला वाटलं हा पारधी येतो आणि अशा अशा पद्धतीने पोपटाला धरतोय. उद्या आपला पोपट जर जाऊन बसला तर त्यालाही धरून नेईल ना. मग त्यांनी काय केलं, त्या पोपटाला शिकवलं, पोपटाने नळीवर बसू नये. तो पोपट म्हणायचं, पोपटाने नळीवर बसू नये, बसल्यास सोडून द्यावं, कारण आपल्याला कोणी धरलेलं नाही. तो पोपट म्हणायचा, बसल्यावर सोडून द्यावं, कारण आपल्याला कोणी धरलेलं नाही. तो पोपट तेच म्हणायचं, पोपटाने नळीवर बसू नये, बसल्यावर सोडून द्यावं, कारण आपल्याला कोणी धरलेलं नाही. त्या पोपटाला शिकवलं त्यांनी. पण त्या पोपटाला शब्द शिकवले, तर ज्ञान आहे का? पोपट म्हणजे काय, नळी म्हणजे काय, बसणं म्हणजे काय, याचं ज्ञान नाही त्याला. ते म्हणाले पोपटाने नळीवर बसू नये. एक दिवस उडत उडत गेला, नळीवर जाऊन बसला. तिथे जाऊन म्हणतो पोपटाने नळीवर बसू नये, बसल्यावर सोडून द्यावं, का आपल्याला कोणी धरलेलं नाही. फक्त बोलतोय, तोही त्यांनी पक्क घट्ट धरलं होतं नळी. त्यालाही तोच भ्रम झाला, वर आकाश खाली आकाश, जमीन कुठे? तो सुद्धा नळी सोडायला तयार नाही. शेवटी पारधी आला आणि घेऊन गेला. त्या पोपटाला जरी शिकवलं तरी त्या शिकवण्याचा उपयोग नाही, कारण ते ज्ञान नाही त्याला. शब्द ज्ञान म्हणजे खरं ज्ञान नाही. तसं तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलणाऱ्यांना शब्द ज्ञान असेल पण अनुभवजन्य ज्ञान नसेल तर त्या पोपटासारखी गोष्ट आहे. म्हणून आपण पोपट पंची म्हणतो. परमार्थ अशी पोपट पंची चालत नाही. अशा प्रकारे यथार्थ ज्ञान हे समजतय श्री वासुदेव ऐसा प्रसिद्धी रसाचा उतला वाव. म्हणून भक्ता माझे राव ज्ञानिया तोची. समजतय श्री वासुदेव, त्या गोपींना सर्वदूर भगवान दिसतो मला. वासुदेव सर्वम इति समात्मा सुदुर्लभ. वासुदेव सर्वम, सर्वदूर भगवान दिसतोय महाराज. ही भक्ताची भूमिका आहे. यथाव्रज गोपिका नाम, काय त्या गोपींचं प्रेम आहे.
कबीर महाराज एका माणसाने विचारलं, महाराज काय तुमचं भक्ती आणि काय तुमचं प्रेम? कबीर महाराज म्हणले, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपिका में बह गए कोटि कबीर. एका एका गोपीच्या प्रेमामध्ये असे कोटी कबीर वाहून जातील. हे त्या गोपींचं प्रेम आहे. प्रेमाचा देखावा करणारे फार लोक असतात, गोळ गोळ बोलतात, माझं फार प्रेम आहे. तुमच्या इतकं प्रेम कोणावरच नाही. इकडंच गोळ गोळ बोलून हॉटेलात चहा पाजून तिकडंच परस्पर वाटे लावून देतात. घरी सुद्धा चालू म्हणत नाही, बाहेरच हॉटेलात चहा पाजून घेऊन पाठवून देतात. माझं फार प्रेम आहे. दिखावा फार करतात. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरं आहे. त्याचं कळायला लागलं काय होईल? कल्पना करा, उद्या सगळ्यांच्याच मनातलं सगळ्यांना कळालं, परवापासून भांडणं सुरू होतील. मनात काय चांगले विचार करतात का लोक? सगळ्यात वाईट विचार मनात करतात. कृतीतून काय व्हायचं होईल? कारण चांगले विचार मन कधी करीतच नाही. मग प्रेमाचा दिखावा केला जातो. त्या गोपींचं शुद्ध प्रेम आहेत म्हणून तर त्या गोपींकरता भगवान परमात्मा गोकुळात प्रगट झालेले आहे. विठाला 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 काल्याचा प्रसंग आहेत. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले, गोकुळात लीला करतात. त्या गोपी भगवंताला सर्वस्व समर्पित आहे. रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतात. सतत कृष्ण कृष्ण. कृषिर्भुवाचक शब्दो नश्य निवृत्तिवाचकः विष्णुस्तद्भाव योगाश्च कृष्णो भवति शाश्वतः. हा भगवान आहेत. हे विश्व ज्याने निर्माण केलं, हा विश्वाचा निर्माता आहे. विश्वाचा निर्माता, विश्वाचा अभिन्न निमित्तोपादान कारण आहेत. निमित्त कारण हे तोच, उपादान कारण हे तोच. पण येशूला आई म्हणून हाक मारतो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. हे विश्व निर्माण करणारा परमात्मा, तो हा कृष्ण आहे. तो गोकुळात प्रगट झाला आणि त्या कृष्णाच्या नामाचं चिंतन सर्व गोपी करतात. रात्रंदिवस भगवत चिंतन. कृषिर्भुवाचक शब्दो नश्च निवृत्तिवाचकः विष्णुस्तद्भाव योगाश्च कृष्णो भवति शाश्वतः. कृष्ण, कृष धातूपासून कृष्ण शब्द निर्माण होतो. कृषिर्भुवाचक शब्द. कृष्ण नामामध्ये कृष धातू आहेत. कृष भूवाचक शब्द आहेत. आणि भूवाचक म्हणजे भूमीमध्ये आकर्षण शक्ती, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो. भूमी जशी गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे पदार्थाला आपल्याकडे आकर्षण घेते, त्याप्रमाणे तो परमात्मा आपल्या भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो. तो कृष्ण आहे. आणि अशा प्रकारे त्या कृष्ण नामाचं चिंतन त्या गोपी करतायत, गोपाळही करतात. आणि काय मिळतं त्या चिंतनातून? तर महाराजांनी सांगितलं, अज्ञानाचा अंधकार दूर होतो. आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणजे जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश येतो. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांग. कंठी धरिला कृष्ण मानिया, कंठी धरिला कृष्ण मानिया, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठुबा रखुमाई जय जय विठुबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठुबा रखुमाई जय जय विठुबा रखुमाई विठुबा रखुमाई जय जय विठुबा रखुमाई जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी काय कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश कृष्णमणी मी कंठात धारण केला त्यामुळं माझ्या अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनामध्ये आला विठाला विठाला विठ्ठल 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 उष्णता वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस उशीर झालाय आपल्याला जास्त लांबवणार नाही मी कारण ऊन तापतायत मंडप जाळ येते तरी बरं आहे काही ठिकाणी पातळ मंडप गाळून गाळून खाली जाते जास्त लांबीत नाही 7 दिवस कीर्तनही झालेले आहेत पारायण झालेलं आहेत उष्णता आहेत अजून पंक्ती व्हायच्या आहेत भूक लागली असेल ना तुम्हाला हां नाही खाऊन आले काय सकाळी तुम्ही खाऊन आले पण मी उपस्थित अजून आम्हाला कुठं काय एका माणसाने 10 रुपयाचे जांभळं घेतले जांभूळ टाकलं तोंडात त्याच्यामध्ये होता भोंगा तो लागला चिरचिर कर चिरकर काय फिरकर फोडणी फुकट नाही 10 रुपये देऊन घेतले सोडणार नाही म्हणले तसा तर चिरकर काय फिरकर कीर्तन तर करावं लागेल गायकवाडवाडी छोटासा आश्रम आहे या ठिकाणी धर्मनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होतो कानिपनाथ मंदिर छोटंसं सुंदर मंदिर या ठिकाणी केलेलं आहे सभामंडपाचंही काम चालू आहे आपणही सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपल्या सर्वांना मी परत धन्यवाद देतो गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी 22 तारखेला बेटामध्ये आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुरणपोळ्यांच्या पंगत असते आपले परिसर पंक्ती आहेत ज्यांना ज्यांना पंक्ती दिल्या त्यांनी पंक्ती घेऊन यावं आणि कार्यक्रमालाही यावं आणि पुरणपोळ्यांचा मांड्यांचा आस्वाद घ्यावा काही येवला नांदगाव तालुक्यातून मांडे येतात आपल्या भागात पुरणपोळ्या असतात पुरणपोळ्यांच्या आणि मांड्यांची महाप्रसादाची पंगत आहे 22 तारखेला बेटामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहे ऊन फार तापतायत आपण सर्वांनी जर लवकर आलात तर कार्यक्रम लवकर होईल विठाला 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 मी जास्त लांबवणार नाही 10-5 मिनिटात आवरून घेईल कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश कृष्णमणी मी कंठात धारण केला त्याच्यामुळं अज्ञानाचा अंधकार संपला आणि प्रकाश जीवनात आला ज्ञानाचा प्रकाश जीवनात आला अज्ञान म्हणजे अंधकार प्रकाश म्हणजे ज्ञान नामाच्या चिंतनाने ज्ञान कसं काय प्राप्त होतो नोकरी 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 जप करीत बसल्यावर नोकरी मिळेल का पत्नी पत्नी म्हटल्यावर पत्नी मिळेल का हातात माळ घेतली पत्नी 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 जप करीत बसला तशी काही पत्नी मिळत असते का जप केल्याने मुलगी पाहायला जावं लागेल सगळ्यांचं
मतं पटवावं लागतील, देणं घेण्याचा व्यवहार होतो. त्याच्यातही कोणाचं काय साखरपुडा झाल्यावर मोडतं, काहीचं लग्नाच्या आधीच मोडतं, तर काहीच्या ठिकाणी नवरदेव मंडपात नवरीचा पत्ताच नाही, काहीचं लग्न झाल्यावर घटस्फोट होतात. ते काय गळतं काही सांगता येत नाही ना. आजब करी बसला पत्नी 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 मिळणार आहे. एक तर आता फार अवघड झालं. एक जणाला आमच्याकडे महाराज काय करू लग्नच होईना, काहीतरी आशीर्वाद द्या. त्याला म्हटलं तो वय किती आहे? म्हणजे 45 झालं, लग्न नाही अजून. त्याला म्हटलं आता थोडे करता कशाला करतो मग. मुलीच मिळालं ना. तर मुलींची संख्या कमी झाली, काय करणार. मध्यंतरीच्या काळामध्ये भ्रूण हत्या केली लोकांनी, गर्भातच मुली मारून टाकली. बॅलन्स बिघडला नव्हतं, संख्येचा बॅलन्स बिघडलेला कोणी काय करेल. आता लग्नाचा आशीर्वाद घेऊन तरी काय करणार. मुलीची संख्या नाही आहे. आता ज्याच्याकडे मुली आहेत मग ते चांगले मुलं पाहतात. याच्याकडे काय कशाला दिली, याला कशाला दिला तर बरं. मग त्या लग्नाचा आमच्याशी काही संबंध आहे का साधूशी. एकदा अयोध्येला गेला एक शेठजी होते, जोडीने गेले राम मंदिर दर्शनाला. गर्दी खूप. गर्दीमध्ये शेठजी शेठांनी झाली ताटातूट. शेठजीला काही शेठांनी सापडे ना. गेले मंदिरात, देवाचं दर्शन घेतलं, पूजेला सांगितलं काहीतरी आशीर्वाद द्या, आमची काही पत्नी सापडे ना म्हणे. राम मंदिराला पुजारी म्हणले तुम्हाला एक मनाचे गावरान तुपाचे लाडूचा प्रसाद तुम्हाला रामाच्या नावाने या ठिकाणी अर्पण करावं लागेल. तेवढ्यात पलीकडून हनुमान मंदिर होतं. हनुमानजीची पुजारी, हो इकडे इकडे घ्या. त्यांचं नका ऐकू. रामाची सीता रावणाने पळून येईल, तीच रामाला सापडे ना. तुमची शेठांनी कुठं सापडायची. ते सापडवण्याचं काम हनुमानजीने केलं होतं. आणि म्हणून जे तुम्ही रामाला अर्पण करा तिकडे जाऊन उपयोग नाही, तुम्ही हनुमानजीला अर्पण करा. हनुमानजी तुमच्या शेठानीला सापडून देईल. काही लोक तेवढ्या करतच बसलेले. एक मनुष्य तीर्थयात्रा करीत होता. एका ब्राह्मणाने पाहिलं, जरा शेठजी दिसतात, जरा पैशावाले दिसतात. हो शेठजी इकडे इकडे इकडे. लगेच मंत्र सुरू करून दिले. आणि त्या शेठजी त्या ब्राह्मणाकडे काही पूजेचं सामान काहीच नव्हतं. त्याने काय केलं, ती घेसू वाळू घेतली, तिच्याला कपाळाला लावली, केले मंत्र सुरू. शेठजी म्हणले, ब्राह्मण बा अहो तुम्ही गंध नाही काय नाही, मातीत लावली माझ्या कपाळाला. अहो ही किती पवित्र माती म्हणली, गंगेची पवित्र माती. गंगा से बढ़कर यह कोई न तीर्थ महान, गंगा जी की रेणुका तू चंदन करके मान. 2-4 मंत्र म्हणले, बोले निकोल दक्षिणा. शेठजी बुद्धिमान, तिथे एक बेडकी उड्या मारत होती, उचलली दिली ब्राह्मणाच्या हातात. म्हणजे काय हे दक्षिणा. याचे कसं काय दक्षिणा. गंगा से बढ़कर यह कोई न तीर्थ महान, गंगा जी की मेढ की तू दक्षिणा करके मान. आता तुम्ही गंध लावण्याऐवजी माथे लावली, तुम्ही म्हणतात गंध समजा, मी बेड घेतली ही दक्षिणा समजा. असा परमार्थ असतो. परमार्थ अशुद्ध अंतःकरणातून करायचा आहे. उपचार कमी असतील जास्त असतील. शुद्ध अंतःकरणाने भगवत चिंतन करणाऱ्या त्या गोपी होत्या. त्यामुळे अज्ञात अंधकार संपला. महाराज सांगतात, अशा या शुद्ध प्रकाशामध्ये काला एकमेकाला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटू एकमेका, 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 काला वाटू
निका संभ्रम. काला एकमेकाला वाटायचा, एकट्याने खायचं नाही. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. खादाळ भगवान आमच्या वारकऱ्याला मानणं नाही, प्रसाद वाटणारा भगवान पाहिजे, तो म्हणजे काला. तो कोणाला द्यायचा? निका वैष्णव, जो परमात्म्याला समर्पित झालेला असा वैष्णव, त्याला निका वैष्णव म्हणतात. काही लोक मध्येच परमार्थ सोडून देतात. काही लोकांनी कोरोना काळात माळीच काढून टाकली, खायला प्यायला सुरुवात केली, आता परत घालायचं नावच घ्यायना. जिभेला चटक लागली ना, लागली खायला. याला काय परमार्थ म्हणतात? मध्येच सोडून देत. एक साधू होते, राजा त्या साधूची सेवा करायचे. साधूने विचार केला, आपण मोहममतेत त्याग केला, राजाचा काय मोह गुण. महाराज, राजाला सांगितलं मला उद्या जायचंय. कुठं जाणार महाराज? कुठं जाणार? तो कशा सांगू, कुठं जाणार? साधू आहे, कुठे जाईल? आपल्या मस्तीत राहतात साधू. राजा या नात्याने काही द्यायची इच्छा आहे मला, काय नको मला, साधूला काय पाहिजे? ज्याने सगळं त्याग केला, लंगुटी लावली, तिथं काय पाहिजे? नाही, पण राजा म्हणून काही द्यायची इच्छा. खूपच आग्रह धरला राजा. राजा, मला तर काही नकोय, पण तू आग्रह खूप करतोय, असं कर. हे आमचे माळकरी आहेत ना, या सगळ्या माळकऱ्यांचा टॅक्स माफ करून टाक. राजा म्हणला ठीक आहे. वाऱ्यासारखी बातमी पसरली. दुसऱ्या दिवशी माळीची दुकानं गर्दीच गर्दी. तो दुकानदार म्हणे, इतके कसे काय माळकरी सुधारले म्हणे, हे माळकरी घालले, काहीतरी भानगड आहे. त्यांनी 10 रुपयाची माळ 100 रुपये घालले. त्याला घ्या धंदा करून. आता सगळेच माळकरी बनले, टॅक्स द्यायचं कोणी? राजा झाला भिकारी. एक दिवस साधू परत भ्रमण करीत. राजाने विचारलं, राजा अशी अवस्था कशी काय झाली? तुम्ही आदेश केला म्हणजे माळकऱ्यांचा टॅक्स माफ करा, सगळेच माळकरीने घ्यायचं कोण कोण टॅक्स? याच्यातले खरे माळकरी ओळखले पाहिजे. कसे ओळखणार? काही काळजी करू नका म्हणजे. साधून निरोप दिला, राजा आजारी पडलेला आहेत, राजाची तब्येत जरा जास्त सिरियस झालेली आहेत, राजाला अतिदक्षतेमध्ये हलवलेलं आहेत, राजाच्या दोन्ही किडन्या फेल होत चाललेल्या आहेत. डॉक्टरने सांगितलं राजाला माळकऱ्याची किडनी पाहिजे. प्रत्येक जण विचार करतो आपला नंबर लागतो का काय. रात्रीतून माळी फरार. जेवढे ओरिजिनल माळकरी तेवढे टिकले, बाकीच्यांनी टाकले माळी काढून, न जाणे किडनी द्यायची पाळी येईल. आता काही खरे माळकरी होते का? अशा प्रकारचे परमार्थ करणारे स्वार्थी लोक हे परमार्थात टिकत नसतात. म्हणून काल्याचा अधिकार कोणाला असावा? काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव, परमात्म्याला समर्पित झालेला वैष्णव. संभ्रम म्हणजे भ्रमरहित असणारा वैष्णव काल्याचा अधिकारी आहे. मग अनाधिकारी कोण? तर अनाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये ब्रह्मादिकांना घेतलं तृतीय चरणामध्ये. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया उत्तम लोका
ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. ब्रह्मादिकांना आम्ही काला तर देणार नाही, पण वाकुल्या दाखवू. का? कारण ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला नाही. एकदा कृष्णाला गोपाळांचं उचिष्ट खाताना ब्रह्मदेवाने पाहिलं. ब्रह्मदेवाला संशयाला, भगवान कसा उचिष्ट खातो तर भगवान कसा असेल, म्हणून ब्रह्मदेवाने परीक्षा करण्याचा प्रयत्न केला. गोपाळाने वासरं चोरून नेले. भगवताने नवीन गोपाळ वासरं निर्माण केली. नंतर ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला. महाराज सांगता ब्रह्मादिकांना कृष्ण कळाला नाही आणि म्हणून त्यांना काला आम्ही देणार नाही. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. त्यांना आम्ही काला तर देणार नाहीच, परंतु त्यांना वाकुल्या दाखव. कारण देवादिकांना न मिळणारा हा काला आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठात सुद्धा दुर्लभ आहेत. वैकुंठ त्याचे नाही कवळ काही काल्याचे. हा काला वैकुंठात नाही आहे. भगवंताला खायचं असेल तर आमच्याकडे यावं लागेल, नाही का? एक मंत्री आहेत, बंगल्यात राहतो, पैसा आहे, पण हुरडा पार्टीचा आनंद जंगलने बंगल्यात नाही मिळणार. तसं काल्याचा आनंद भगवंताला वैकुंठात नाही मिळणार. म्हणून आम्ही ब्रह्मादिकांना काला तर देणारच नाही, मग त्यांना वाकुल्या दाखव. वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. मग खरे अधिकारी कोण आहेत? तुम्हाला सांगता आम्ही आहोत या भूमंडळातील गाढे वीर शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, मंडळी तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवर या गाडे, या भूमंडळात आम्ही गाडे वीर आहोत. काल्याचे अधिकारी आम्ही आहोत. बाकीचे ब्रह्मादिक अनाधिकारी आहेत. असो, भगवान परमात्मा यमुनेच्या तीराला गोपाळांच्या समवेत कला करतात. अनेक लीला करू लागले. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले, गारहाणी येऊ लागले. गवळण सांगते गारहाणी रात्रीला चक्र पावणे खाऊनी दैदूत तुपटून योगी फुली विरजणी. हागे बाई कोणाशी आवरेना कोटवर सोसो धिंगाणा. एक एक गोपी गारणी घेऊन तिसरी आली धावती. याने गबाई काय केली? तिसरी आली धावणी. याने गबाई काय केली करणी? पतीची दाढी माझी वेणी दोघांची गाठ बांधवली. हात चोरी करून गेला पण मुकट्याने गेला नाही. हिची वेळी याची दाढी दिली गाठ बांधून. सुटता सुटे तुटता तुटे ना. सकाळी जेव्हा हिला जाग आली उठून बसली, हिला वेणीला झटका बसला. हिला हो माझी वेणी का आवडतायत आणि तू माझी दाढी का आवडते? दोघांचं भांडण सुरू. पाहिलं गाठच मारलेली. कोणी केली म्हणजे कृष्णाने निरोप दिला. कृष्णा एवढी गाठ सोडून दे ना. तो म्हणे तसं नाही, तुम्हाला इकडे यावं लागेल. सगळं गाव तुला जायचं का? पर्याय नाही म्हणली. याची उंची कमी, तिची उंची जास्त होती. चालता यायला वर मान करावं लागत होती. गाठ बाई सुटे ना कोटवर सोसो धिंगाणा. गाठ बाई सुटे ना कोटवर सोसो धिंगाणा. यशोदे बाळा तुझा दाना कोटवर सोसो धिंगाणा.
सुटता सुटेना तुटता तुटेना. एक म्हणली परवा आला घरात दारी निघला होता म्हातारा. त्यांनी काय केलं म्हणजे परवा घरी आला. माझा सासरा बाहेर झोपला होता. उन्हाळ्याचे दिवस कपडे घालून उघडा झोपला सासरा. यांनी ताकाचा डेरा घेतला आणि म्हातारा डेरच फोडला गेला पडून. एक म्हणले मी सकाळी सकाळी रांगोळी काढली, सळा संमार्जन केलं, 8 पाकळ्यांचं फुल काढलं, त्याच्यामध्ये 8 रंग भरले. कृष्ण पळत पळत आला आणि रांगोळीवर मुतून पळून गेला. अष्टदळ काढले अंगणीवर ये मोती चक्रपाणी. कारण तिने 8 पाकळ्याचं फुल काढलं ना, ती दाखवते माझ्याकडे अष्टमा सिद्धी आहे. मला काही साधारण समजू नको. भगवान म्हणतो तो या अष्टमा सिद्धीवर मी मुत होतो. सिद्धीला भी पिसे कोण दया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. काय झाली सपोर चोरटी शिरजोर, काय जन्माला घातलं चोरी करून वरून शिरजोर. आम्ही जातो गोकुळ सलोनी आमच्या सोना घेऊन. यशोदा म्हणली असं करू नका. यशोदा मंथनाला लागली. यशोदा घुसडीत स्तन मागे भगवंत, स्तन मागे भगवंत, स्तन मागे रे भगवंत. यशोदा घुसळीता स्तन मागे रे भगवंत, स्तन मागे रे भगवंत, स्तन मागे रे भगवंत. आळ घालोनी पदर, आड घालोनी पदर, आळ घालोनी पदर, आड घालोनी पदर, आळ घालोनी पदर. पाजित जे जगदीश्वर, पाजित जे जगदीश्वर, पाजित जे जगदीश्वर. आड घालोनी पदर, पाजित से जगदीश्वर, पाजित से जगदीश्वर, पाजित से जगदीश्वर, जगदीश्वर. यशोदा आळ पदर घालून कृष्णाला दूध पाजते. बाळाकरता आईचं दूध महत्वाचं असतं. अलीकडच्या काळात शहरामध्ये आपल्या मुलांना दूध पाजित नाही. बाटलीमध्ये दूध भरून नेपल लावून देतात पिसून. तर आतापासून बाटलीत सवय लागली, पुढं काय होईल? पुढं बाटलीतला पदार्थ बदलतो. 10 रुपयाला लागले आठवून काय उपयोग आहे? लहानपणापासून बाटलीत सवय लागली त्याला दुधापासून. यशोदा माता असताना पान करविते. आळ घालून पदर पाजित असे जगदीश्वर. ब्रह्मांडाला तृप्त करणाराला यशोदा तृप्त करीत आहे. तेव्हा या चुलीवरचं दूध उतू जायला लागला महाराज. कृष्णाकरता दूध ठेवलं होतं चुलीवर. त्या दुधाला वाटलं आज काय आपला नंबर लागत नाही, कारण कृष्णाने ढेकर दिला. त्या दुधा वाटला तर काही आपला नंबर लागत नाही, भगवान काही आपला स्वीकार करत नाही, आता जगण्यात काही अर्थ नाही, त्यापेक्षा आत्महत्या करेल बडी. ते लागलं जळायला चुलीमध्ये. दूध लागलं जळायला, यशोदा पळाल दुधाकडं. बहुतेक मातानं दुधात पार जीव, दुधापेक्षा साईवर पार जीव. दूध ओतताना ते साय पडू नये म्हणून फुंकून फुंकून थुंक पडलं तरी चालेल, पण साय जाऊन द्यायची नाही. दूध अकड़ पड़ा दिया यशोदा कशाला राग. अरे मैया मैं तेरा पूत हूँ, दूध को बचाने के लिए पूत को छोड़ के जाती है, दिखाता हूँ. एक वरवंटा घेतला, माठच फोडला. माठ फोडला, लागला रडायला. आता मार बसणार, मार बसल्यावर रडायला लागेल. पण अगोदर रडायला सुरुवात केली मार चुकू शकतो. आईला दया येऊन जाईल ना, रडायला सुरुवात केली. पण पूर्वीच्या मातांचा माठात फार जीव असायचा, कारण रुंजलेले मटके घरात ठेवून द्यायचे. मटकीवर मटकी, मटकीवर मटकी, मटकीवर मटकी. त्याच्यामध्ये धान्य असायचे, लाडूरी असायचे. चोरून ठेवले 1000-500 रुपये त्या मटकीत असायचे पूर्वी. मोदींनी सगळे बाहेर काढले. मोदींनी जाहीर केलं आज रात्री 12 वाजेपासून 1500 नोटा बंद, दुसऱ्या दिवशी मटक्यातल्या नोटा बाहेर. तू मटकी मुलीचा भेद पाहते म्हणले. ही साधी मटकी होती का? माझ्या सासूच्या सासूच्या सासूची सासू तिच्या सासूच्या सासूच्या सासून आणलेली होती.
भगवान म्हणले म्हणून तर फोडली. इतके दिवस जर मातीची मटकी वापरली तर कुंभारा धंदा कसं का होईल? थांबचा बेत पाहते म्हणजे. कृष्ण पुढं पळतोय, पाठीमागून यशोदा पुढे लागली. पळता पळतात थकली. अरे कृष्णा तो आता गावात सुद्धा वागत नाही, रानात गेला पाहिजे. हे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी धरीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी धरीत असे. सावळा जगले फिरे, सावळा जगले फिरे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी धरीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी धरीत असे. सावळा जगले फिरे, सावळा जगले फिरे. खांद्यावर कमळ घेतली, हातात काठी घेतली. भगवान परमात्मा गायी चालू लागले. गायी चारता चारता खेळ खेळू लागले. हमम पुरा हमम घुमरी वाजे ग मामा, हमम पुरा हमम घुमरी वाजे ग मामा, ओ घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा, घुमरी वाजे ग मामा. हमम पुरा हमम घुमरी वाजे ग मामा, हमम पुरा हमम घुमरी वाजे ग मामा, हमम पुरा हमम घुमरी वाजे ग मामा, हमम पुरा हमम घुमरी वाजे ग मामा. खेळ मोडला. चला आळू गाई बैसो जे वैकेटा भाऊ केले वनवन पाय पिढी साधून खाली बाहेर पोटी भूक काय खेळायचे. सगळं भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान काला करतात, करूया काला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. कंठी धरिला कृष्ण मणे अवघाजने प्रकाश, आला वाटोली कामिका वैष्णवनिका संभ्रम. हे वागोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला हो. आला वाटोली कामिका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे हो मंडळी आम्ही बरे विरगाई. आला वाटोली कामिका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुळे वेळे वाकुळे उत्तरे. राशमा पराज महाराज तुम्ही सीता. नाही विचारिला अधिकार मिळा बोला. राशमा पराज महाराज तुम्ही सीता. म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया पैकी करा. राशमा पराज महाराज तुम्ही सीता. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावे म्हणावे तर नाही नारायणा. सुरुवातीपणे येत सापडले गेले. आता उठावे म्हणावे तर नाही नारायणा. हा तुका म्हणे हो गेला निवारिला. आता उठावे म्हणावे तर नाही नारायणा. हे करून आरते चक्र पाणी हो वाळी. आजी मुरावे